धुळ्यापासून अवघ्या 30 किमी अंतरावर बसलेले भटाई देवी प्राचीन मंदिर हे श्रद्धेचे केंद्र आहे. भाविकांच्या श्रद्धेनुसार देवीच्या कृपेने संततिहीन स्त्रियांना मातृत्वाचा लाभ मिळतो. मंदिराची एक गोष्ट अशी सांगितली जाते. 9 पुत्रांची माता असलेली भटाई देवी ब्रह्मती करताना या ठिकाणी आली असता तिला तहान लागली. तिने आपल्या ज्येष्ठ पुत्र भटूला पाणी आणण्यास सांगितले. भटू जवळच्या विहिरीतून पात्रभर पाणी घेऊन आला आणि चुकून त्यात एक मासा आला. देवीच्या नजरेत मासा पडताच ती संतापली आणि पुत्राला दूध होण्याचा श्राप दिला. आईचा विरह सहन न झाल्याने भटूने तो मासा पुन्हा विहिरीत सोडून दिला आणि तिथंच प्राणत्याग केला. त्यानंतर देवीला आपल्या शापाचा पश्चाताप झाला. तिने त्या विहिरीस वर दिले की या विहिरीच्या पाण्यात स्नान करून माझे दर्शन घेणाऱ्या स्त्रियांना संतप्राप्ती होईल. आजही अनेक स्त्रिया या विहिरीत स्नान करून देवीचे दर्शनास जातात. अशी प्रथा आहे की संततिप्राप्त मुलांची नावे भटू किंवा भटी ठेवावी लागतात. हे मंदिर 700-800 वर्षांपूर्वीचे मंदिर 1984 मध्ये जीर्णोद्धार झाले. सभामंडप, अंतराळ, गर्भगृह, भटाई मातेचे द्विभुज मूर्ती, डाव्या हातात त्रिशूळ, उजव्या हात असं मूर्तीसमोर ठेवलेल्या 2 गोट्यावरून संततिप्राप्त कौल घेतला जातो.